तर त्याचं झालं असं, बाजूच्यांनी आत्मजासाठी दिला होता अळणी चिकनचा रस्सा. हो, ते आहेत सातारचे आणि त्यांच्याकडे बनवतात मार्गशीर्षमध्ये. आणि आत्मजाने तो इतका हावरटासारखा खाल्ला की पूर्ण तिचे कपडे भरवून टाकले होते. म्हटलं हा आपल्याला नक्कीच बनवावा लागणार. मग नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चिकन घेऊन आले, स्वच्छ धुतलं, त्याला धणा पावडरने कोट केलं आणि कुकरमध्ये तेल टाकलं. छान ते हे सगळं कोट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलं, मीठ टाकलं आणि आपल्याला गरजेचं आहे तेवढं पाणी टाकलं. 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट पाहिली, कुकर छान थंड होऊन दिला आणि हे गरमागरम चिकनचं सूप आपलं रेडी झालंय. जे की मग मी त्यांनी दिलेल्या वाटीमध्ये परत त्यांना दिलं, कारण त्यांच्या मुलीला देखील हे अळणी चिकनचा रस्सा फार आवडतो. आणि हो, या चिकनच्या रस्स्यामध्ये जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कांदा देखील टाकू शकता. आत्मजा तो बाजूला काढते त्यामुळे मी इथे टाकला नाही. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. डू फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब.